विधान परिषदेला संधी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी नाराज आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी स्वतः आमदार मिटकरी आपल्यासोबत आहेत. दादा, आज जिशन सिद्दकी यांना संधी मिळाली आहे. तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली आहे. काय सांगाल? मी नाराज चेहऱ्याने दिसत नाही, मी मनातूनही नाराज नाही आणि नाराजी पण मी व्यक्त केलेली नाही. मी खंत व्यक्त केलेली आहे की झिशान सिद्दीकी यांना आता काल रात्री उमेदवारी जाहीर झाली, तोपर्यंत तो सस्पेन्स कायम होता. 3 दिवसांपासून देवगिरीवर खलबत सुरू होती. 70-75 लोकांची त्या ठिकाणी यादी होती आणि त्याच्यामध्ये एक नाव फायनल करणं म्हणजे हे खूप कसोशीचं काम होतं. आता जागा खाली होते आहे, तर ती कोणाची होते आहे? तर अमोल मिटकरीची होते आहे. 6 वर्ष अमोल मिटकरी त्या विधान परिषदेमध्ये त्यानं काम केलं नसेल, 6 वर्षामध्ये त्याचा अटेंडन्स नसेल, 6 वर्षामध्ये शेतकऱ्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे प्रश्न मांडले नसतील, महापुरुषांच्या अवमानाच्या विरुद्ध आवाज उठवला नसेल, असं एक तरी दिवस मला कोणीतरी दाखवावं. फक्त 2 दिवस मी आजारी होतो मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये, तेवढं जर स्किप झालं, तेवढं जर कार्यकाळ काढला, तर 6 वर्ष पूर्ण क्षमतेनं मी विधान परिषदेमध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पण काम केलं, जिल्ह्यात पण काम केलं. मी कमी कुठं पडलो ते एकदा सांगावं. जो काही आमदार विकास निधी येतो तो पण माझ्या जिल्ह्यात गोरगरीब खेड्यापाड्यामध्ये मला जो देता आला तो हे केला. आणि अजितदादांना वारंवार भेटून मी जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो, पक्षवाढीसाठी प्रयत्न केला. दुर्दैवानं मला तेवढं यश आलं नाही, अपयश पाहावं लागलं. पण निकष काय लावला म्हणजे, जर विधान परिषदेवर अमोल मिटकरीची जागा असताना ते झिशान सिद्दीकींना आपण देत आहोत, तर मग मी कमी कुठं पडलो हे एकदा क्लिअर व्हायला पाहिजे होतं. दुसरं, आज अशीच म्हणजे एक जागा खाली होते, अजितदादा हयात आहेत आणि 75 नावाची लिस्ट आहे आणि दादांना एखाद्या वेगळ्या व्यक्तीला समजा तिथं विधान परिषदेवर संधी द्यायची असेल, तर दादा काय करायचे की एक फोन तरी करायचे की हे बघा, यावेळेस तुम्हाला थांबावं लागेल, आम्ही तुम्हाला संधी देऊ शकत नाही, एकदा तुम्हाला संधी दिली, पुढच्या वेळेस तुमचा मात्र विचार करू. आणि साधारणपणे पक्षाच्या वरिष्ठ लोकांची ही सिस्टीम असते, पार्लमेंटरी बोर्डची एक सिस्टीम असते की कोणाला नाराज करायचं नाही. त्याला माझं म्हणणं आहे की दिलासा खोटा का द्या, पण द्या तर. मग आता मला असं वाटतं की 6 वर्षात चांगली कामं केली, 6 वर्षात प्रामाणिकपणे झुंज दिली, 6 वर्षात पक्षाची बाजू मीडियावर असेल. तुम्ही बघा ना, अगदी आपल्या गाडीचे काच फुटेपर्यंत आपण पक्षासाठी काम करत राहिलो. हे सगळं होत असताना अचानक ऐन वेळेवर दुसऱ्याचं नाव जाहीरही केलं तर ते पक्षाचा निर्णय आहे, त्यात मी हस्तक्षेप करणार नाही. पण माझी चूक काय? आणि दुसरी गोष्ट, शेवटच्या अधिवेशनामध्ये इतक्या ताकदीनं मी अजितदादांचा जर मुद्दा, कारण मला हे थोडी माहित होतं 28 जानेवारीला अजितदादांच्या विमानाचा अपघात होईल आणि दादा आपल्या जवळून निघून जातील. त्या दिवशी तर आपण सगळे पोरकेच झालो, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. पण तेव्हापासून सातत्यानं अजितदादांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात घडून आणलाय, हा पहिला मुद्दा मी उपस्थित केला. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी त्या लाईनवर कायम आहे. आणि त्याचं जर हे फळ भेटत असेल, हेच कारण आहे की मी अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा सभागृहात शेवटपर्यंत तो लावू शकलो नाही, तो लागायला पाहिजे होता. आणि मग ह्या निकष लावून जर मला डावललं असेल तर ते पण सांगायला पाहिजे होतं की तुला पक्षाची लाईन माहित नाही काय, तुला अजितदादाचा मुद्दा काढायला कोणी सांगितला होता, आणि तू जर काढला म्हणजे मी आरोप केले ना, करंगळ्या कशा कापल्या गेल्या, अभिषेक रक्ताचे कसे झाले, खरात बाबाचे कोण कोण भक्त आहे, त्याबद्दल मी शांत राहणं माझ्या नैतिकतेला शोभणारं नव्हतं. मला अजितदादांनी काय म्हटलं असतं, अरे तू 6 वर्षापूर्वी आमदारकी दिली ती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा प्रचारक म्हणून आपण संधी दिली. कारण अजितदादा सारखा नेता त्या विचाराचा गेल्यानंतर जर मी शांत राहत असतो तर मला माझ्या पुढच्या पिढ्यांनी शंड म्हटलं असतं ना. त्याच्यामुळे मी त्या शंडाचा भागीदार झालो नाही, याचा मला अभिमान आहे. मला संधी नाही दिली आणि त्याचं कारण, जर अजितदादांसाठी लढाई लढणे असेल तर ही मी प्रमाणपत्र म्हणून स्वीकारतो. कदाचित अजितदादांच्या ते मनात नसावं आणि म्हणून ते घडलं नाही. नाराज व्हायचा प्रश्न नाही, पण एकदा मला एखादा फोन जरी आला असता की थोडं थांबावं लागतंय, पुढच्या वेळेस आपण बघू, पण पक्षासाठी काम करा, असं कोणाचं आलं नाही, याच्याबद्दल मात्र मी खंत व्यक्त केलेली आहे. दादा, तुम्ही सातत्यानं समजा एकंदरीत जर पाहायला गेलं तर एका जागेसाठी अनेक जण शर्यतीत होते. अशातच तुम्ही जय पवारांना संधी द्यावी अशी मागणी केली होती. त्यातही तुम्ही आता नाराजी स्वतःसाठी व्यक्त केली आहे. एकंदरीत काय सांगाल या सर्व? 3 दिवसांपूर्वी असं वातावरण तयार झालं होतं की 75 नावांची यादी आलेली आहे. मला माहित आहे, सुनेत्रा वहिनींना ही पहिली कसोटी होती, त्यांच्यासमोर फार मोठं अग्निदिव्य होतं आणि सर्वच लोक आपापली लॉबिंग लावत होते. काही लोक शिष्टमंडळ घेऊन गेले, काही लोक द्या म्हणून गेले, काही लोक देऊ नका म्हणून गेले, काही लोक म्हणले आम्हाला दादांनी शब्द दिला होता. ही साधारणपणे हा जो गोंधळ आहे, या गोंधळातला एक मध्यम पर्याय म्हणून की बाबा कोणालाच नको, मग मला पण नको. पण आता पक्षवाढीसाठी पुढं काय, कारण 2029च्या निवडणुका आता
अगदी 2 वर्षावर येऊन ठेपलेले आहेत. त्याच्याकरता संघटन मजबूत बांधणीकरता जय पवार हे नाव मला योग्य वाटलं, म्हणून मी स्वतः फक्त बोललो नाही. ज्या लोकांनी मला फोन केले त्यांना पण मी म्हटलं की तुम्ही लिखित स्वरूपात वहिनींना कळवा, आणि मी माझं पत्र पण लिहिलं होतं तसं. मग जय पवारांना पण त्यांचा विचार झाला असता तर बाकीच्या कोणाचीच नाराजी झाली नसती. आताही झिशान सिद्दीकींच्या बाबतीत कोणाच्या मनात नाराजी असण्याचं कारण नाही आहे. पण मग मला माझ्या हक्काची जागा जिथे म्हणजे मी कार्यरत होतो त्याला ते तुला आता भेटणार नाही याची कारणं काय हे तरी एकदा कळायला पाहिजे. मी सगळ्या म्हणजे मी नेत्यांना पत्र दिले, मी पण सगळे प्रोटोकॉल फॉलो केले ना. पण अजूनही अद्यापही पक्षाकडून जर काही आलं नसेल तर मग कार्यकर्ता हा जर पक्षाचा श्वास आहे तर मग कार्यकर्त्याला विश्वासात न घेता हे निर्णय घेणं हे मला वाटतं की हे चांगलं नाही. दादा तुम्ही म्हणता जिशन सिद्दीकीला समजा संधी दिली, तुम्हाला विश्वास घेतला नाही, आता तुमचा पुढचा निर्णय काय असेल, काय भूमिका आहे? अजितदादांचा लढा कितीही मोठी, मी तर ट्विट केलं सांगितलं की तुमच्या लढ्याच्या बाबतीत साधारणपणे मी ही लढाई लढलो म्हणून हे फळ भोगावं लागलं असेल तर हे मी स्वीकारतो, पण तुमची लढाई मी सोडणार नाही. अजितदादांच्या विमानाचा अपघात म्हणजे देवगिरीवरून दादा कधी बसले, VSR विमानात किती लोक बसली होती, त्याचं CCTV फुटेज का आलं नाही, ब्लॅक बॉक्स का सापडला नाही, ट्रान्झॅक्शन 28, 29, 30 जानेवारीला कसं काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जाण्यासाठी आता माझा पुढचा प्रयत्न आहे. बाकी माझ्या डोक्यात काही तसं नाही. हे होते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. अजितदादांच्या अपघातामागील जे मूळ कारण आहे ते समोर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला.